वर्णिवेशरमणीयदर्शनम् मन्दहासरुचिराननाम्बुजम् पूजितं सुरनरोत्तमैर्मुदा धर्मनन्दनमहं विचिन्तये। वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण यसावे जवळी। आवाज कमी कर जा। इष्टदेव भगवान स्वामीनारायण, परमपूज्य शास्त्री स्वामी तत्वस्वरूपदास जी, स्वामी ईश्वरचरणदास जी उर्फ आबा स्वामी, आज ज्या निमित्तानं आपण इथे एकत्रित झाले आहे, विक्रमदादाचा फोन आला होता प्रवचनासाठी आणि सहज माझी पण फेरी होती तिथे, म्हणजे हा योग घडला आणि विजयलाला भिरुड यांच्या स्मृत्यर्थ या सुंदर सत्संगाचं आपण इथे आयोजन केलं। काही नवल वाटतं का असं? किती दिवसांना आपण ह्याप्रमाणे सभेत बसले आहे। बहुतेक लॉकडाऊन नंतर हा 1 वर्ष झालं, आमची पण सवय गेली। मला पण डाऊट होता की कथा होईल की नाही किनगावला, कारण माझी मोठी कथा संपली 15 मार्चला बहुतेक। मेहळावला मोठी कथा होती आणि नंतर लॉकडाऊन लागलं, म्हणजे सर्व वाजा पेटी तंबुरा तबला सर्व काही पॅक होतं लॉकडाऊनमध्ये। साहित्य पण लॉकडाऊनमध्ये शिकले खूप आपण, खूप आपल्याला शिकायला मिळालं। संसार काय आहे हे ज्ञान आपल्याला लॉकडाऊननं दिलं। प्रेम काय आहे हे आपल्याला कोरोनानं शिकवलं। कितीही प्रेम असो पण पॉझिटिव्ह आला म्हणून ते घराच्या बाहेर डब्यात पुरून घेऊनच जातात। मी सुंदर आताच एक व्हिडिओ शेअर केला होता व्हॉट्सॲपवर। सुंदर लग्नाचा प्रसंग होता आणि सर्व फोटोग्राफीसाठी सर्व एकत्रित झाले होते आणि मित्रमंडळी सर्व मागे उभी होती। नवरी नवरदेव दोघी खुर्चीवर बसले होते आणि त्यामध्ये त्याला छींक आली नवरदेवाला, म्हणजे सर्वच 2 पावलं मागे सरकले। तो म्हणाला चिंता नको करा, टेस्ट केला मी। हा म्हणजे परत सर्व जवळ आले। 2 मिनिट झाले आणि म्हणाला हा पण टेस्ट केला पण रिपोर्ट नाही आला अजून।
म्हणजे परत मागे सरकले. आणि त्यामध्ये मोबाईलमध्ये मेसेज आला. नवरदेवानं पाहिला आणि म्हणाला, हो चिंतेचा विषय नाही, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. 2 मिनिटामध्ये फोटोग्राफर सुद्धा गायब. नवरी पण गेली आणि मित्रमंडळी पण गेली. याला म्हणता संसार. काही काही मराठी गाणं आहे, संसार संसार जसा तवा चुल्यावर. सर्वांना आठवतं. नंतर एक भजन पण आहे, काही गाढवाचे ताणे असं काही सुंदर भजन मी लिहिलेलं आहे, पण मला सध्या आठवत नाही. आपली भक्ती कशी आहे, आपलं भजन कसं आहे. कोरोना काळमध्ये भक्ती वाढली हे नक्की. आता इथे वाढली की नाही ते माहीत नाही मला, पण लोकांनी घरामध्ये बसून पुष्कळशी भक्ती केली. कारण वेळच वेळ होता. इथे तर बहुतेक आम्ही शिरपूरच्या इकडे आले म्हणजे आम्हाला लॉकडाऊन दिसलंच नाही. इथे कोरोनाच नाही दिसला. एकाच्या पी तोंडावर मास्क नव्हता. सर्व सेफ होते हो. आणि बातमी अशी होती की 60 वर्षाच्या वरते आणि 10 वर्षाच्या आत जेवढे आहेत त्यांनाच त्रास आहे. पण नाही, आता कोरोनानं नियम चेंज केला. आता म्हातारे पण राहतील, मुलं पण राहतील. आता 25 ते 45 या वयाचे जे आहे त्यांच्यावरच खतरा आहे. आतापर्यंत कोरोनाचं असं होतं की ज्याला डायबिटीस होता त्यांना जास्ती भय होता, पण नाही, आता वेगळा कोरोना आला. ज्याला काहीच रोग नाही त्याच्यावरच हुमला होईल. आता कुठे जाणार. आता जो भगवंताचं नाव घेईल, बस 2021च्या 31 डिसेंबरला जो मिळाला आणि जो राहिला त्यानं समजून घ्यायचं की भगवंतानं मला पुष्कळ दिलं. आपण इथे बसले आहे हे भगवंताचीच कृपा आहे. कुठूनही येतो, कोणत्याही कोपऱ्यातून येतो, हातानं येतो, पायानं येतो, नाकानं येतो, त्याचं काहीच नक्की नाही. कोणत्याही मार्गानं तो येऊ शकतो. हे भगवंताची लपडाक आहे, भगवंताची थपाट आहे. स्वामी आताच म्हणाले मंदिरामध्ये कोणी येत नाही. पण कोरोना आला म्हणजे कसे आपण सर्व काही मानता वगैरे घेतो. कोणी काही माळा सुरू करतं, कोणी काही पाठ सुरू करतं. सध्या पंचायतचं इलेक्शन आहे म्हणजे बहुतेक ज्यांनी फॉर्म भरले आहे बहुतेक लोक काही माळा करतील, काही दिवाबत्ती लावतील, काही भगवंताची पूजा करतील. बरोबर आहे. पण आहे सुंदर भजनाची वेळ. आणि भगवान आपल्याला अशी भजनाची वेळ देतो. भगवंताची फार मोठी कृपा असते हो. आपल्याला हा सुंदर मनुष्य जन्म दिला आणि अद्भुत भगवंतानं कृपा केली. 3.5 करोड प्राकृत प्रलयानंतर आपण ह्या जगामध्ये जन्माला आले. स्वामी म्हणाले आधी प्रारब्ध येतं. ह्या जगामध्ये आपण किती भजन करू. आपले जन्माक्षर लिहता महाराज, तर त्यामध्येच लिहता की हा भक्त होईल किंवा हा संसारी होईल किंवा हा संन्यासी होईल. ब्राह्मण असं पण लिहता की लग्नाचा योग आहे किंवा 2 लग्नाचा योग आहे किंवा 3 लग्नाचा, असं पण लिहिलं असतं हा कुंडलीमध्ये. आणि कळतं
दत्तात्रेय महाराज आले आहे, त्यांनी सुंदर भजन बनवलं होतं कोरोनावर. मी ऐकलं होतं व्हॉट्सॲपमध्ये. भगवंताची पूर्ण कृपा आहे आपल्यावर, म्हणून आपण सर्व सुरक्षित आहे आणि ह्याप्रमाणेच आपल्याला सुरक्षित राहायचं आहे. कोरोना काळ आहे म्हणजे मी विसरला, मंदिरामध्येच विसरला, नाही तर मी पण मास्क शिवाय निघत नाही बाहेर. पण मी मंदिरामध्ये आज धोतलं होतं म्हणजे विसरला मंदिरामध्ये. पहिले आपल्याला काही वाईट वाटे हो, कोणी आलं आणि पाया नाही पडला तर. आता पाया पडला तर वाईट वाटतं. आता जर कोणी चरण स्पर्श करायला आला तर भीती वाटते. पहिले आपल्याला राग ये की हो आम्ही इथे बसले आहे आणि आमच्या पाया नाही पडत. बस एवढा चेंजेस. पण प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे, ते निश्चित असतं. पुष्कळ लोक मी वाचतो, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहे मी, आम्ही डोंगर कठोरेकर त्या ग्रुपमध्ये आहे. तर बहुतेक 3-4 दिवस झाले की एक निरोप असतो जो कोणाचा पण, आणि जास्तीमध्ये जास्ती भिरुड लोकांचाच असतो. केव्हाही कठोऱ्यात पाय ठेवा म्हणजे सुतक पुढे असतंच त्यांचं. खटलं मोठा आहे, परिवार मोठा आहे आणि नाही जास्ती आहे अजून, कमी आहे पण दादागिरी तर आहे जो. ते तशीच आहे. भगवंताच्या कृपेनं सुंदर. जेव्हा स्वामीनं प्रारब्धाची गोष्ट केली तेव्हा मला एक सुंदर दृष्टांत आठवलं स्वामीनारायण भगवंताच्या काळाचं. स्वामीनारायण भगवान ह्या लोकामध्ये हजर आहे, मौजूद आहे, तेव्हा पण एक सुंदर असाच रोग आला होता. कोरोना पण सुंदरच आहे हो, पुष्कळशी जागा केली कोरोनानं, नाहीतर जागाच नव्हती इथे. पुष्कळसे आपले खिशे सुद्धा खाली केले. सर्वात मस्त मजा डॉक्टर लोकांची आहे हो. गावातल्या नाही, शहरांच्या. साहेब तुमची नाही पण शहरामध्ये. कारण मी पण सतत कोरोनाचे जे दर्दी होते त्यांच्या सेवामध्येच होता आणि भगवंताच्या कृपेनं आपल्याला काहीच असर नाही झाली. मी तर मुक्त मनानं बाहेर फिरे. काही हरिभक्तांना कोरोना झाले तर त्यांची सेवासाठी पण मी हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यांची सेवा तिथे केली. पुष्कळशी सेवा झाली. परंतु भगवत कृपेनं काही झालं नाही. सध्या आपण सेफ आहे, म्हणजे आपल्यावर भगवंताची कृपा पूर्ण आहे. सुंदर. स्वामीनारायण भगवंताच्या वेळेवर मरकी नावाचा रोग आला होता. आजपासून 100 वर्षापूर्वी पण असा काही रोग आला होता. आणि तेव्हा कर्नाटकमध्ये एक वृद्ध म्हातारा, सध्या 105 वर्षाची वय आहे, 100 वर्षापूर्वी त्याला तो रोग झाला होता. आणि तेव्हा असं म्हणत की ज्याला तो रोग झाला त्याचा मृत्यू होत होतं, पण तेव्हा सुद्धा तो वाचला. 100 वर्ष पूर्ण केले, 105 वर्षाच्या वयी. आता पण कोरोना झाला होता आणि आता पण सध्या कोरोना मुक्त ते आजोबा झाले. म्हणजे दोघी वेळा मृत्यूवर विजय प्राप्त केला. आता प्रारब्धामध्ये नसेल त्यांच्या. काही लोकांना काही नसलं आणि गेले लोक असे पण बहुतेक कोरोनामध्ये रोगामुळे लोकांचं मृत्यू कमी झालं, परंतु भीतीमुळे लोक जास्ती मेले. आणि भीती पण कशी? परिवारापासून त्यांना जे वेगळे करून देत, परिवारापासून अलिप्त त्यांना करत,
15-15 दिवस, 20-20 दिवस बाईचा चेहरा दिसायला ना मिळे, नाही मुलं बाळं दिसायला मिळत. म्हणून माणसाला एक प्रकारची भीती वाटे आणि त्या भीतीमुळे पण पुष्कळशे लोक गेले. हो, बहुतेक 98% तर त्यामुळेच गेले. 2% कोरोना रोगामुळे गेले. स्वामीनारायण भगवंताच्या वेळी गोंडलमध्ये, गोंडल म्हणजे जुनागड जवळ गोंडल नावाचं गाव आहे, राघवजी नावाचे भक्त तिथे राहत होते. अत्यंत प्रेमी भगवंताचे भक्त होते. परंतु जे स्थिती आहे स्वतःची ते अत्यंत गरीब स्थिती आहे. परिवारामध्ये 5 मुलं आहे, पत्नी आहे, पण घराचं ठिकाणं नव्हतं आणि काही कपड्यांचं पण ठिकाणं नाही. मुरमुरे विकत, ते टोपलीमध्ये मुरमुरे घेऊन आणि बाजारामध्ये विकायला निघत. पण रोज सकाळी पूजा करायची, मस्त टीका लावायचा, तिलक आणि चांदला करायचा, हा त्यांचा अभिन्न नियम आहे. सद्गुरू गोपाळानंद स्वामी तिथे आले आणि गोपाळानंद स्वामी रोज संध्याकाळी सभा करायला बसत आणि विशाळ संख्येत तिथे गोंडलमध्ये जे भक्तगण होते ते कथा श्रवणासाठी येत. पण राघवजी भाई तिथे दिसत नव्हते. 3 दिवस 4 दिवस झाले. एका रोजी स्वामीनं विचारले एक भक्ताला की राघवजी का दिसत नाही? तर भक्त म्हणाले, स्वामी माहीत नाही, आम्ही तर समाचार दिले होते. स्वामीने एक भक्ताला पाठवलं, जा बोलवा त्यांना, निरोप द्या, स्वामी याद करताय. तर हरिभक्त गेले राघवजीच्या घरी. रात्रीची वेळ होती, बराबर 8 साडेआठ झाले होते. मुरमुरे विकून आणि राघवजी घरी आले होते. जेवणाची तयारी. आता जेवण पण काय हो, 3-4 रोज तर उपवासच राहत आणि 5व्या रोजी काही जेवण प्राप्त होय, अशी गरीब परिस्थिती त्या भक्ताची आहे. परंतु हा उपासना अलौकिक होती. उपासनामध्ये काही फेरबदल नव्हता. भगवंतावर जे श्रद्धा आणि विश्वास होता तो अडग होता, त्यामध्ये काही चेंजेस नव्हतं. भक्तानं निरोप दिला, स्वामी तुम्हाला याद करत आहे. राघवजी म्हणाले, बस मी आला 5 मिनिटामध्ये. ते भक्त तर गेले. प्रवचन पूर्ण झालं तरी सुद्धा राघवजी नाही आले. दुसऱ्या रोजी सुद्धा नाही आले. तर दुसऱ्या रोजी प्रवचन संपल्यानंतर सद्गुरू गोपाळानंद स्वामी स्वयं राघवजी भक्तच्या घरी गेले. गोपाळानंद स्वामी म्हणजे सेकंड स्वामीनारायण, मोठे संत होते हो. पूर्ण पृथ्वीचं संचालन करू शकतील असे महान संत. स्वामी गेले आणि द्वार खटखटवलं, आवाज केला, राघवजी राघवजी. रात्रीचे 9:30-10 वाजले होते. राघवजीनं द्वार उघडलं, स्वामीला पाहिलं. अहो, एक तर लहानसं घर, घरामध्ये जागा नव्हती, 5 मुलं झोपले होते. आज बिलकुल उपवास आहे, भुकेले झोपले होते. अरे स्वामी तुम्ही? स्वामी म्हणाले, हा मी तुला निरोप पाठवला, तू नाही आला तर मी आला. आणि तेव्हा राघवजीनं स्वतःचे कपडे दाखवले. स्वामी माझे कपडे तर पहा, किती मलिन आणि फाटलेले आहे, जीर्ण आहे. मला लाज वाटते मंदिरामध्ये येता, म्हणून मी मंदिरात नाही आला. अशी सुंदर सभा मंदिरामध्ये असते आणि त्या सभेत जर मी आला तर लोकांना पण चीड चढते, म्हणून मी नाही आला. स्वामीला आसन दिलं. एक पोत्यावर स्वामी विराजमान झाले. राघवजी समोर बसले, परिवार एकाकडे बसला. स्वामीनं विचारलं, राघवजी तुझी अशी परिस्थिती? राघवजी म्हणाला, हा स्वामी, महिन्यामधून 20 दिवस तर आम्ही उपवास करतो. 10 रोज असे निघता की काही काही आम्हाला मिळतं जेवणाला. राघवजी पूजापाठ करतो का? राघवजी म्हणाला, हा पूजापाठ बराबर चालू आहे.
माळा केल्याशिवाय मी सकाळी चहा पण घेत नाही, पाणी सुद्धा घेत नाही. स्वामी म्हणाले, तरी तुझं असं प्रारब्ध? हा स्वामी, मला कळत नाही. स्वामी म्हणाले, असू द्या, जा, उद्यापासून तुझं प्रारब्ध फिरेल. स्वामी तर निघून गेले. आमंत्रण शिवाय संत जेव्हा घरी येतात तेव्हा समजून घ्यायचं की आज आपल्याला काहीतरी लाभ होणार आहे, कारण ते अहैतुकी कृपा असते. हो, आम्हाला काही घेणं देणं आहे इथे, तरी सुद्धा आम्ही इथे का येतो? आम्हाला काहीच स्वार्थ नाही. तुम्ही पोतभर जिवार द्या, तुम्ही पोतभर वांगे द्या, की तुम्ही पोतभर आम्हाला शेंगा द्या, अशी आम्हाला काहीच अपेक्षा नाही. मात्र आणि मात्र तुम्हाला चांगला मार्ग प्राप्त हो आणि तुम्ही कल्याणाच्या मार्गावर प्रगती करा, हाच आमचा स्वार्थ आहे. आमंत्रण द्या आणि संत येतात ते तर बरोबर आहे, म्हणून आपल्या इथे लिहतात, साधू संत येते घरात तोच दिवाळी दशहरा. बिना आमंत्रणानं संतांना आपल्या इथे येण्याचं मन केव्हा होतं? तसं आपलं जीवन असायला पाहिजे ना. राघवजीच्या जीवनामध्ये असं काही असेल की एवढे मोठे संत आमंत्रण न देता, न बोलवता राघवजीच्या घरी जाता. अरे, ज्या संतची पधरामणीसाठी लाईन लागते. हो, स्वामीनारायण भगवान सोपे होते, पण गोपाळानंद स्वामी कठीण होते. आणि असे मोठे संत घरी आले. राघवजीच्या जीवनामध्ये दरिद्रता होती, गरिबाई होती, सर्व काही होतं, परंतु भक्ती सोडली नव्हती. माळा सोडली नाही, पूजा सोडली नाही, टीका लावण्याचं सोडलं नाही. मस्त तिलक आणि चांदला लावत आणि हा रोज पूजापाठ करत. काही कळतं का हो आपल्याला? टीका लावण्यानं प्रारब्ध फिरतं. बहुतेक सत्संग्याचे कपाळ आपल्याला इथे बिलकुल विधवाबाईच्या कपाळासारखे दिसतात. विजू महाजन मंदिरामध्ये आले आणि म्हणाले, स्वामी आपली फेरी इकडे कमी असते. म्हटलं, हा तुमचा पंथ अलग आहे ना, हो, तुम्ही कशाला येसाल आमच्या मंदिरामध्ये? स्वामीनारायणचेच आहे तर या मंदिरामध्ये लाज वाटते का? हो, कोणी नाव ठेवतं का भगत बुवा आले असं? आणि कोणी भगत म्हटलं तर हरकत काय आहे? आमचे योगा महाराज माझ्या सोबत राहता. म्हटलं, महाराज आपल्याला जायचंय आता कठोऱ्याला. पहा, मी पहिले शरत ठेवतो, यावल आणि कठोर आम्ही धोतर घालणार नाही. नंतर झाले कठोऱ्याला. हा, तिथे मस्त धोतर घालता हो, पण कठोऱ्याला नाही. कठोऱ्याला वट पडतो. लाज वाटते आपल्याला. भगवंताचे चिन्ह आहे ते तिलक आणि चांदला. इथे टीका लावणारे किती असतील साहेब? मोजून 5 व्यक्ती. हा, जादा निघतील. किती नाव द्या बरं मला. नाही, तुम्ही तिलक चांदला लावता की फक्त टीका लावता? टीका लावता, चांदला नाही. अरे, टीका तर कोणाचाही असतो ना हो, खंडेरावाचा पण असतो टीका तर. हा, मुंजोबुवाचा पण असतो. ओळख कशी होईल? तुम्ही गावाच्या बाहेर एसटी स्टँडावर उभे आहे आणि कोणती गाडी आली आणि तुम्हाला पाहिलं तर त्याला कसं कळेल की तुम्ही कोणाचे भक्त आहे? काळा बुक्का असला तर वारकरी आहे, तिलक आणि चांदला असला तर स्वामीनारायणाचा आहे, असं निश्चित होतं. चला आता नाव द्या, किती आहे? हा, कोण कोण?
नाही आम्ही आहे तिथं आहे आहे जो तुम्ही राहिले ना कोरोनामध्ये कोरोनामध्ये राहिलेच. मस्त रिपोर्ट साहेबकडे मिळेल कारण त्यांच्या दवाखान्यासमोरूनच सर्व पसरवत. 4-5 व्यक्ती निघतील जास्तीमध्ये जास्ती. आणि माहित नाही आपल्याला काय एलर्जी असते. मी तर मस्त टीका लावतो. माझ्याजवळ जेवढं चंदन असतं तिलक पण लावतो आणि आता तर मस्त पूर्ण कपाळ चंदनानं भरतो. अरे आपल्याला लाज कशाची व आपण भगवंताचे झाले तर आपल्याला लाज कशाची. तुम्हाला असं होईल की तुम्ही तर साधू आहे हो, तुम्हाला कुठे लग्न करायचं आहे. पण तुमचं तर झालं लग्न, आता तुम्हाला कुठे आता लग्न करायचं आहे. राघवजी भाईची पूजा व्यवस्थित होती. स्वामींना आशीर्वाद दिले. गोपाळानंद स्वामी मंदिरामध्ये गेले. दुसऱ्या रोजी सकाळी सुंदर आंघोळ वगैरे केली राघवजीनं. सुंदर ते मुरमुऱ्याची टोपली डोक्यावर घेऊन आणि बाजारामध्ये विकायला निघाले. मुरमुरे विकण्याचं काम करत. संध्याकाळपर्यंत 5 पैसे 10 पैसे 15 पैसे असे काही पैसे गोळा होत. बराबर महाराज संग्रामसिंह गोंडलचे राजा, गोंडल शहराचे राजा महाराज संग्रामसिंह रथामध्ये बसून निघाले. आता ते स्वामीनारायणाचे अनन्य उपासक. आणि बराबर रथ पसार होतो आहे आणि समोरून टोपली घेऊन आणि राघवजी भक्त येत आहे. संग्रामसिंहची दृष्टी गेली, अहो हा तर सत्संगी दिसतो आहे. कारण तिलक आणि चांदला आहे. रथ उभा ठेवला, उभा राहा. राघवजीला जवळ बोलवलं, इथे या. राघवजी आले जवळ. अहो राजानं बोलवलं. किती आनंद झाला असेल. गोपाळानंद स्वामींना आशीर्वाद दिला होता, तुझं प्रारब्ध फिरेल. संग्रामसिंह महाराजांनी विचारलं, तुम्ही स्वामीनारायणचे भक्त आहे? हा महाराज, मी स्वामीनारायणचा आश्रित आहे. मी रोज सकाळी आंघोळ करतो, मी पूजा करतो आणि त्यानंतर चहा पाणी वगैरे मी घेतो. व्यवसाय बस हे मुरमुरे विकतो मी, दुसरं काही. बस महाराज हेच आमची आजीविका आहे. संसार महाराज महिन्यामधून 20 दिवस उपवास करतो. संग्रामसिंह महाराज म्हणाले, अहो मला चांगल्या व्यक्तीचीच गरज होती. गोंडल राज्यामध्ये सध्या जो कोठारी होता त्याचा मृत्यू झाला आहे आणि कोठारी पद सध्या खाली आहे. तुम्हाला लिहता येतं का? हा महाराज मी शिकलेला आहे. सुंदर मी हिसाब सर्व वगैरे चांगलं लिहू शकतो मी. महाराज म्हणाले, उद्या सकाळी राजसभेत हजर व्हा. दुसऱ्या रोजी राज्य दरबारामध्ये बोलवलं आणि कोठारी पदावर राघवजीची नियुक्ती केली. कोठारी पद म्हणजे राजा, प्रधान आणि त्यानंतरचं पद म्हणजे कोठारी पद, ज्याच्या ताब्यामध्ये धनभंडार, वस्त्रभंडार, शस्त्रभंडार सर्व काही किल्ल्या त्या कोठारीजवळ असतात. राजाला पण काही गरज असली तर राजा कोठारीलाच मागतो. एवढं मोठं पद राजानं राघवजीला दिलं. आजपासून गोंडलचे कोठारी तुम्ही आहे. आणि राघवजी भाई त्याचे दिवस फिरले हो. मस्त पगार सुरू झाला. धीरे 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 सुख घरामध्ये येऊ लागलं. आता तर मस्त जागा घेतली, नवीन सुंदर घर बनवलं तिथे. आणि राघवजी भाईचा व्यवहार पण अति उत्तम आहे. पुष्कळशे पैसे पण राघवजी जवळ आले आहे. आता तर फार सुखी झाले. भगवंताची खूप सेवा करत. एवढं सुख मिळाल्यानंतर पण राघवजी भगवंताला विसरले नाही. राघवजीनं पूजा सोडली नाही. हा राघवजी आता रोज मंदिरामध्ये जात. हा दुःख होतं तेव्हा मंदिरात जात नव्हते, कारण त्यांना लाज येत होती कपड्यांमुळे. पण आता तर स्वच्छ कपडे आहे.
रोज मंदिरामध्ये 2 वेळा जात, तिथे जाऊन दंडवत प्रणाम करत, तिथे काही प्रदक्षिणा करत, माळा करत, एखाद कीर्तन बोलत आणि त्यानंतर स्वतःचं जे कामकाज आहे, कार्य आहे ते करत. याला म्हणता उपासना, याला म्हणता भक्ती. बहुतेक मला नाही आठवत हो की इथे कोणी दंडवत करत असेल. असतील पण कमी लोक. पुष्कळ दंडवत करणारे पण आहे. म्हणजे किती आहे? 2-4 लोक असतील हो. मी ओळखतो ना, मी पण ह्याच गावाचा आहे. मी पण ह्याच गावाचा आहे आणि मी ओळखतो सर्वांना. आले, घंटा वाजवला, जय भगवान जय हरी बोलले, प्रदक्षिणा केली नाही केली, हात जोडले, संजू कसं काय आहे, निघाले. स्वामी म्हणाले ना मंदिरात जा. अरे मंदिरामध्ये या, भगवंताला नाही भेटायचं असलं तर काही हरकत नाही, संजूचं दर्शन करा. हा तरी सुद्धा पुण्य मिळेल. तो भगवंताचाच परिवारजन आहे. तुम्हाला कोरोना झाला तर तुमचं घर बंद झालं, त्याला कोरोना झाला तर मंदिर बंद झालं. म्हणजे ते त्याचंच घर आहे ना. ते भगवान त्याचेच पारिवारिक आहे, त्याचे आप्तजन आहे. आई म्हणा, वडील म्हणा, जे म्हणा ते. तो भगवंताची तोच गोष्ट सकाळच्या 4 पासून कसरत सुरू होते त्याची. सकाळच्या 4 वाजल्यापासून. म्हणजे भगवंताशी काही राग असला तर संजूचं दर्शन करा, पण या मंदिरामध्ये दर्शन करायला या, दंडवत करा, मस्त 5 प्रदक्षिणा करा, एखाद माळा करा, आणि काही कीर्तन येत असलं तर कीर्तनाचं गाणं करा, आणि कीर्तन नाही येत असलं तर काही धून बोला. एवढं तर फक्त 10 मिनिट लागते हो, काही जास्ती वेळ पण होत नाही. 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो. एवढं केल्यानं भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतो. एवढा महाग आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. 3.5 करोड प्राकृत प्रलय नंतर मिळणारा हा मनुष्य देह आहे. अमूल्य आहे. असं नाही समजायचं की आता नाही हो, पुढच्या जन्मी करू. तर पुढे केव्हा मिळेल जन्म ते माहिती आहे का? आता 2025 मध्ये जे मुलं येतील ना, ते सोबतच मास्क घेऊन येणार आहे. आता तशीच सिस्टम भगवान फिट करणार आहे. कारण आता असेच रोग येणार आहे, याच्यापेक्षा पण डेंजर येतील. आता नक्की नाही. कारण चायनाला माहीत पडलं आहे की आता कमजोरी काय आहे जगाची. म्हणजे आता जितकी वेळ मिळाली एवढं भजन करायचं, तरच आपण सुखी. आणि शेतकरी म्हणजे सर्वात जास्ती भजन करू शकतो. तुम्ही म्हणसाल की वेळ नसते. खरी गोष्ट का हो? असते की नसते वेळ? बैलगाड्यावर बसून शेतात जाता तर बहुतेक शेत तर इथे फार दूर आहे. म्हणजे जाता जाता 5-6 किलोमीटर. केवढी माळा. आमच्यापेक्षा पण तुमचं भजन जास्ती होईल. तिथून येताना, नंतर काम करताना, कापूस काढताना, भुईमुग काढताना, जेव्हा पण वेळ मिळाली तेव्हा तुम्ही भजन करू शकता. होतं ना भजन? बहुतेक इथे तुम्ही तर वयस्क आहे, पण काही हे जे यंग जनरेशन आहे, मंदिराच्या बाहेर त्या ओट्यावर बसणारी, काय म्हणता, PUBG वाली, नंतर फ्री फायर वाली, त्यांना वेळ नसते, पण तुम्हाला तर पुष्कळ वेळ असते. आम्ही आता मालोद, कथा होती किनगावला, नंतर आम्ही मालोदला थांबले होते आणि रात्री भजनाला येत, भजनामधून नंतर आम्ही जात मालोदला परत. तर रस्त्यामध्ये टॉयलेटसाठी जे येत ना मुलं,
तर टॉयलेट करता करता पण ते फ्री फायर खेळत. मला तर इच्छा पण झाली की दादा जे काम करायला आला आहे ते तर कर इथे, सोड आता, कशाला नांदी लागतो. हे फ्री फायर काही पोट नाही भरणार तुझं, हे पबजी काही पोट नाही भरणार तुझं. अरे तुझा डाटा व्यर्थ वाया जातो. त्यापेक्षा काही भागवत कथा ऐक, काही चांगले विचार काही तू मनामध्ये टाक. राघवजी बाईचं प्रारब्ध फिरलं. स्वामीनारायण भगवंताची पुष्कळ सेवा करत, साधू संत येत तर त्यांची पण सेवा करत. समाजामध्ये राघवजीला नामना मिळाली, कीर्ती मिळाली. पण इथून त्याच्या दुर्भाग्याचा प्रारंभ झाला. एका रोजी एक भक्त आले आणि त्या भक्ताला भगवंतासाठी वाघा अलंकार बनवण्याचे होते. वाघा शणगार. आता स्वामीनारायण भगवंताचं मोजमाप त्या भक्तजवळ नव्हतं. त्यानं विचार केला की राघवजी मोठे आहे, पुष्कळ वेळा त्यांनी भगवंतासाठी कपडे तयार करवले आहे, तर त्यांच्याजवळ माप असेलच. मी राघवजीलाच गोष्ट करतो. तर राघवजीला बोलवलं आणि राघवजीला सांगितलं की मला एवढं काम करायचं आहे, माझी इच्छा आहे भगवंताला नवीन वस्त्र अर्पण करण्याची. तुमच्याजवळ सर्व मोजमाप असेल आणि तुमचा टेलर पण नेहमीचा असेल तर तो पण व्यवस्थित मापाचे कपडे तयार करून देईल, तर माझी एवढी मदत करा तुम्ही. राघवजी म्हणाले काही हरकत नाही, परमार्थाचं कार्य आहे, पण कापड वगैरे ते सर्वच तुम्ही पहा. मी एक काम करतो, मी तुम्हाला पैसे देऊन देतो. राघवजी म्हणाले पण तुला कसा ड्रेस बनवायचा आहे, कसे कपडे बनवायचे आहेत ते माहीत नाही मला. हा, तुझी कॅपॅसिटी किती आहे? तो म्हणाला 35 रुपये. 35 रुपये मोजून आणि राघवजी बाईला दिले. घ्या हे 35 रुपये, बस तुम्ही वस्त्र तयार झाले की मला सांगा. आणि राघवजी बाईनं पण बराबर परमार्थ भाव ठेवून आणि सुंदर टेलरला बोलवलं, मस्त कपडे मस्त वस्त्र पसंत केलं आणि सुंदर भगवंताचे नवीन वाघे शणगार तयार केले. 34 रुपये आणि 50 पैसे त्यामध्ये लागले. किती? 34 रुपये आणि 50 पैसे. 50 पैसे शिल्लक राहिले. राघवजीनं त्या टेलरला 34 रुपये 50 पैसे देऊन दिले. आता मोठा माणूस आहे, त्याचा व्यवहार पण फार मोठा आहे, पुष्कळशे काम त्याला राहत. 50 पैसे परत देण्याचं विसरला. त्या भक्ताला बोलवलं, तुमचे कपडे तयार आहे, घ्या, घेऊन जा. विचारलं त्या भक्तानं, मला काही द्यायचं आहे का? नाही, बराबर बसला हिसाब. सहज बोलले ते, त्यांना काही इरादा नव्हता 50 पैसे खिशात ठेवण्याचा, पण सहज ते 50 पैसे खिशात राहिले. आता एवढा मोठा माणूस म्हणजे त्याला 50 पैशाचा हिसाब पण नसतो. आता सामान्य व्यक्तीच्या खिशामध्ये 2000ची नोट राहिली की त्याला माहीत पडते की कुठून आली आहे. पण आता मोठा अधिकारी असला, ज्याच्या खिशामध्ये लाख रुपये पडेल असतात, त्याला कळतं का कोणाचे आले, कुठून आले? तो हरिभक्त तर वस्त्र घेऊन गेला, पण 50 पैशानं तोफान सुरू केलं. 7 दिवस झाले आणि बाई आजारी पडली. आजारी म्हणजे असा आजार चढला, पुष्कळ वैद्य आले. कारण आता राज्याचे कोठारी आहे, म्हणजे राज्याचे जेवढे पण वैद्य होते ते सर्वच कामाला लागले, पण काहीच औषधी कामा आली नाही. परप्रांतामधून वैद्यांना बोलवलं, एवढा पैसा खर्च झाला. धीरे धीरे घरातले जे एकत्रित केलेली संपत्ती होती ते पण बाईच्या औषधीमध्येच गेली. धीरे धीरे अशी वेळ आली की जे नवीन घर बनवलं होतं, मस्त महल बनवला होता, तो महल सुद्धा विकला, तरी सुद्धा बाई वाचली नाही.
बाईचा मृत्यू झाला. आता बाईच्या आजारामुळे कोठारामध्ये ते व्यवस्थित ध्यान देऊ शकत नव्हते. राज्याचा जो प्रधान आहे तो राघवजीचा शत्रू आहे, दुश्मन आहे, म्हणजे त्यानं राघवजीला पदावरून दूर केलं राजाला न सांगता आणि दुसऱ्याची नियुक्ती केली. त्याच्याजवळ बहाणं होतं की नाही, राघवजी आता कामामध्ये ध्यान देत नाही. धीरे धीरे राघवजीच्या बाईचं मृत्यू झालं. ज्या घरामध्ये पहिले राहत होते त्याच घरामध्ये परत राहायला आले. नोकरी गेली, बाई गेली, पैसे गेले, नवीन घर गेलं. सर्वात मोठा मुलगा बाईचं बराबर 13वं आहे त्याच रोजी काही पडला आणि त्याचं पण मृत्यू झालं. 1 महिन्यामध्ये 5 मुलं आणि पत्नी या 6 व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि राघवजी पागल झाले. पहिल्यापेक्षा पण जास्ती दुःख राघवजी बाईच्या जीवनामध्ये आलं आहे. धीरे धीरे आता पुन्हा मुरमुरे विकून आणि पोट भरण्याचं सुरू केलं. आता काही पर्यायच नव्हता. आता जिवंत राहण्याची इच्छाच नव्हती. परिवार गेला, पत्नी पुत्र गेला. आता स्वतःच्या हातानं स्वयंपाक करत आणि जेवण करत, 3-4 दिवसानं जेवण करत, नाही कपड्याचं ठिकाण. पण हा एवढं दुःख आलं तरी सुद्धा पूजापाठ नाही सोडले, नाही भगवंताला सोडला. हा मंदिरात जाण्याचं बंद झालं. कारण आता पुन्हा लाज वाटायला लागली की अहो कसे कपडे आहे माझे. पुन्हा 4 वर्षानंतर गोपाळानंद स्वामी गोंडलला आले. मस्त सभा, आणि त्या सभेत स्वामीनं पाहिलं राघवजी बाई नाही दिसत आहे. विचारलं हो राघवजी, तर एक भक्त म्हणाला की हो स्वामी, त्याची मोठी दुर्दशा झाली. मुलं गेले, पत्नी गेली, संसार सर्व नाश झाला. जे काही संपत्ती आली होती ते पण गेली आणि आता पुन्हा मुरमुरे विकून पोट भरत आहे. पहिल्यापेक्षा पण दरिद्रता जास्त आली. पुन्हा स्वामी सभा संपली आणि रात्रीच्या वेळी राघवजीच्या घरी गेले. बस तोच वेळ 6 वर्षापूर्वी ज्या वेळी गेले होते त्याच वेळी आज पण स्वामी गेले घरी. म्हणजे हा माणूस असेल प्रारब्धवान, ज्याच्या घरी असे मोठे संत वारंवार येतात. संत वारंवार आपल्याला नाव म्हणून आणि म्हणतात की भजन करा भजन करा, तर आपलं काही प्रारब्ध असतं की एवढे मोठे साधू आपल्याला म्हणताय तर आपल्याला काही करावं लागतं. स्वामी घरी गेले आणि स्वामीला सुंदर आसन दिलं आणि राघवजीनं रडण्याचं सुरू केलं. स्वामी म्हणाले राघवजी हे कसं झालं. राघवजी म्हणाले स्वामी माझं दुर्दैव. पण राघवजी तुम्ही चुकले कुठे. राघवजी म्हणाला मलाच कळत नाही मी कुठे चुकला. माझ्या जीवनामध्ये मी कोणाला त्रास नाही दिला, मी कोणाचं खराब नाही केलं, तरी सुद्धा हा माझ्याजवळ संपत्ती आली तर मी पुष्कळ लोकांना मदत केली, पुष्कळ लोकांना हेल्प केली, पुष्कळ लोकांचे घर भरले. पण माझ्या जीवनामध्ये हे प्रारब्ध कुठून आलं हे मला कळालं नाही. स्वामी म्हणाले बैस, माळा सुरू आहे. राघवजी म्हणाले हा स्वामी, पहिल्यापेक्षा पण भजन जास्ती करतो मी. ज्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख आल्यानंतर पण भगवान आहे तो खरी भक्त आहे. नाहीतर घरामध्ये एक आजारी व्यक्ती पडला म्हणजे आपली श्रद्धा डगुमगू होते. हो अहो मी रोज मंदिरात जाते आणि माझ्याच घरी हे तोफान, माझ्याच घरी हे अडचण, अशी आपल्याला काही शंका होते. काही दुःख आलं तर आपल्याला असं होतं की माझ्याच घरी हे तकलीफ. पण जो भक्त आहे तो असंच समजतो की नाही भगवंताची काही कृपा असेल. जो सुखाला पण कृपा समजतो
आणि दुःखाला पण कृपा समजतो, तो भगवंताचा भक्त आहे. मला हे प्लास्टर आलं तर पुष्कळ आनंद झाला. म्हटलं दुसऱ्या पायाला पण यायला पाहिजे, म्हणजे मस्त 3 महिन्याचा आराम. किती सुंदर ते क्षण भाग्यवंतला मिळते हो, प्रत्येकाला नाही मिळत. मी स्वामीला म्हणाल की आज मस्त एक पेन घेऊन या, म्हणजे जो पण आपल्याला पाहायला आला तर त्याला आपण पेन देऊ, म्हणजे त्याची साईन घेऊन घ्यायची इथे. हे पण असेल काही आपलं. भगवान दुःख देतो तर त्यामध्ये आपलं काही कल्याण असतं, त्यामध्ये आपलं काही कुठेतरी कल्याण असतं, पण आपल्याला डोळ्यांनी दिसत नसतं ते. भगवान आपल्याला दुःख देतो तर कदाचित आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्याला दुःख देत असतो. म्हणून भगवंताजवळ दुःख मागा. संत एकनाथ विठ्ठलाला रोज प्रार्थना करत, थँक्स. कशासाठी हो? कशासाठी थँक्स म्हणत? नाही, तुकाराम महाराज कशासाठी म्हणत थँक्स? मला जबाब द्या. हा, पण कशामुळे दुःख? अशी पत्नी दिल्याबद्दल थँक्स. गुणातीतानंद स्वामीचं एक दृष्टांत आहे. गोंडलला स्वामी बसले होते, एक युवान आला आणि स्वामीला म्हणाला, स्वामी कन्फ्युजन आहे. स्वामी म्हणाले, झालं काय? हो, 2 जागेवर गोष्टी आल्या आहे. एका जागेवर कन्या सुंदर आहे, दिसायला रूपवान आहे, गुणवान आहे, स्वभावाची पण मस्त आहे, आणि बापाच्या घरी पैसे पण पुष्कळ आहे, माझ्यापेक्षा 10 पटीनं संपत्तीवान आहे. आणि दुसऱ्या जागून जे गोष्ट आली आहे तिथे कन्या थोडी डाऊन आहे दिसायला पण, आणि असं ऐकलंय की स्वभाव तर बिलकुल डेंजर आहे, आणि घरी पण तसं काही जास्ती नाही. मी कन्फ्युजन मध्ये आहे की आता लग्न कुठे करू, कोणाशी करू. हा, पहिल्या नंबरची इच्छा आहे, पण माझ्या लेवलची नाही. माझ्या घरी आली म्हणजे मला ताब्यात ठेवी, कारण पैशावाल्यांची मुलगी आहे. तर करू काय? स्वामी म्हणाले, नंबर 2 चॉईस कर, जर सुखी राहायचं असलं तर. तो म्हणाला, बरं, जशी तुमची आज्ञा. तो तर निघाला. दुसरे भक्त म्हणाले, स्वामी बिचाऱ्याला दुखात टाकला. अरे, ते दुसऱ्या नंबरची तर कर्कश स्वभावची आहे, झगडाखोर आहे, रोज झगडा होईल घरी. स्वामी म्हणाले, तरच आमच्या जवळ येईल तो परत, नाहीतर आमच्या जवळ येणार नाही. बाई चांगली असली, रूपवान असली की चला आज पावभाजी खायला जाऊ, यावलला जाता, तो भजनामध्ये येणार आहे. काही भुर्जी खायला जाता, हा, काही पण खायला जाऊ, पण चांगलं असलं म्हणजे जाता. संत तुकाराम भगवंताला प्रार्थना करत, महाराज थँक्स, कारण त्या कारणानं भक्ती जास्त होते, त्या कारणानं आठवण जास्ती येते भगवंताची. राघवजी स्वामीला म्हणतात, स्वामी दुःख पुष्कळ आलं परंतु मी भगवंताला नाही विसरला. तेव्हा स्वामीनं डोळे बंद केले, आणि डोळे बंद करून आणि स्वामीनं पाहिलं, हो राघवजी, हे 50 पैशाची कमाल आहे. हे सर्वीच कमाल त्या 50 पैशाची आहे. कोणते 50 पैसे? नाही आठवता? हा, त्या वस्त्र बनवण्यासाठी त्या भक्तानं 35 रुपये दिले होते. 34 रुपये 50 पैशाचा वाघा तयार झाला, आणि 50 पैसे तुझ्या खिशात राहिले. ते 50 पैसेच कुदी राहिले आहे, आणि त्या 50 पैशाचीच हे सर्व धमाल आहे.
याला म्हणता परधन. याला काय म्हणता हो? परधन. जो परधनाकडे नजर टाकतो त्याची हे परिस्थिती होते. त्याची हे परिस्थिती होते. मी गावात अशा वेळी आलाय की इलेक्शनाचं वातावरण आहे, सर्व दूर आणि सर्वच आमचे आहे. फॉर्म भरणारे सर्वच आपले आहे. आता कोणाला आशीर्वाद द्यायचा आणि कोणाला नाही. आम्ही तर आशीर्वाद देतो सर्वच जिकाव. जेवढ्यांनी फॉर्म भरले आहे सर्वांना विजयश्री प्राप्त हो. पण हे दृष्टांत लक्षात ठेवायचं. हे दृष्टांत त्यासाठी मी सांगलं इथे. पंचायतचा 50 पैसा पण खिशामध्ये राहिला ना तर तो आपलं काहीच भलं करणार नाही. घरामध्ये असेल ते पण घेऊन जाईल. हा म्हणजे अजून वेळ आहे ना परत ताणण्याची. ज्यानं त्या इराद्यानं फॉर्म भरला आहे की चला आपण पण मस्त करू आणि मस्त घर बनवू, तर कृपया फॉर्म पुन्हा वापस घ्यायचं सुख नाही. ज्याच्या हृदयामध्ये सेवा भावना आहे, हा सेवा भावना, आणि अशी ज्याची भावना आहे भगवान त्याला सहाय्य करतो. आमचे आशीर्वाद पण त्याच्याच कामी येता हो. अरे मी सुद्धा हारला होता हो इलेक्शनामध्ये, मी काय आशीर्वाद देऊ? हा, मी पण उभा राहिला होता, मी पण हारला होता. म्हणजे असं नसतं की माझे आशीर्वाद असले म्हणजे तुम्ही जिंकणार, असं नाही. ते तर आपले सर्वांचे काम बोलता, कर्म बोलता, आपले सर्व संबंध बोलता. ज्या गलीमध्ये जाऊ, नाही तुम्हाला पण ते पेटीमधून निघाल्यानंतर माहीत पडतं की हा कोणाला गेला. तोपर्यंत तर आपल्याला असंच वाटतं, मोजतच राहा तुम्ही. हे सत्य आहे. पण काही असो, इलेक्शन तर येतं आणि जातं. पण आपण सर्व या गावाचे आहे आणि आपण एक परिवाराचे आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची. इलेक्शन गेलं म्हणजे दुसऱ्या दिवसापासून सहजता, पुन्हा तोच व्यवहार. काय हो, येतं 5 वर्षानंतर परत येणारच आहे, नंतर परत चढायचं. पण 4.5 वर्ष अत्यंत प्रेमानं राहायचं, सेवा भावना ठेवायची. आणि प्रत्येकानं जाऊ द्या, इलेक्शनाला जाऊ द्या एकाकडे. राघवजी भाईला सद्गुरू गोपाळानंद स्वामी म्हणाले की तुला भगवंतानं सुंदर वेळ दिली, एवढं मोठं पद दिलं आणि 50 पैशासाठी तुझी चूक झाली. तेव्हा राघवजी म्हणाला, स्वामी माझा इरादा नव्हता. स्वामी म्हणाले, पहा तुम्ही मोठे माणूस झाले म्हणजे तुमच्या डोक्यावर जबाबदारी असते हो. कोणाचाही पैसा तुमच्या जवळ येत असतो. जर हरामचा 1 पैसा पण आला घरामध्ये म्हणजे समजून घ्यायचं की आपली पडतीची सुरुवात झाली, निघण्याची सुरुवात झाली. आणि भगवत कृपा असते, तोच वाचतो यामधून. राघवजीला नंतर स्वामी म्हणतात की राघवजी, जर ह्या प्रारब्धाचा नाश करण्याचा आहे तर एक उपाय मी दाखवतो, तुझ्याजवळ किती रुपये आहे? तेव्हा राघवजी भाई म्हणाले, स्वामी मुरमुरे विकून आणि उपवास करून आतापर्यंत 12 रुपये माझ्याजवळ एकत्रित झाले आहे. स्वामी म्हणाले, काम कर, मंदिरामध्ये आम्ही 40 साधू आले आहे. एक काम कर, पीठ घेऊन ये गव्हाचं, तूप घेऊन ये, साखर घेऊन ये. मस्त शिरा तयार केला स्वामीनं आणि दुसऱ्या रोजी सर्व संतांना तो शिरा दिला. आणि स्वामी म्हणाले की एक काम करा, सर्वे एक माळा करा आणि भगवंताला प्रार्थना करा की या राघवजीचं प्रारब्ध दूर होईल. संतांनी शिराचा प्रसाद आरोगला आणि त्यानंतर राघवजीचं प्रारब्ध पुनः फिरलं.
स्वामी म्हणाले जा, पहिल्यापेक्षा पण जास्ती भरभराटी होईल. पण स्वामी, परिवार तर गेला. स्वामी म्हणाले अरे जास्ती मोठा परिवार मिळेल. आणि दुसऱ्या रोजी पुन्हा तोच मार्ग आणि तेच महाराज संग्रामसिंह पाहिलं राघवजीला. अरे राघवजी, तुम्ही तर कोठारी पदावर आहे. आणि राघवजी म्हणाले महाराज, मला तर 1 वर्ष झालं प्रधान दूर, पण मला सांगायला पाहिजे ना महाराज, मी करू काय? माझी परिस्थिती पुष्कळ खराब झाली, माझा पूर्ण परिवार नाश झाला. हो, चला उद्यापासून पुन्हा लागा कामाला. मी तुमची पुन्हा नियुक्ती करतो, प्रधान पदावर नियुक्ती करतो. प्रधानला दूर केलं आणि राघवजीला प्रधान बनवलं. कोठारीपेक्षा पण मोठं पद. आणि पुन्हा आता एवढा मोठा माणूस झाला म्हणजे सहज आहे. हो, काय पाहता लग्नामध्ये? पगार केवढा आहे? शेती कोणी नाही पाहतात. पगार केवढा आहे, पगारदार असला म्हणजे चालतं. हो, शेती थोडीफार कमी असली तर हरकत नाही, पण नसली तरी आणि असली तरी पण नाही देता. म्हणजे पगार पण पाहिजे आणि ते शेतात तर जात नाही कधी. राघवजीला सुंदर पत्नी मिळाली, 4 मुलं झाले पुन्हा राघवजीच्या संसारामध्ये. आणि आज पण राघवजीचा परिवार आहे गोंडलमध्ये. याला म्हणता संत कृपा, भगवत कृपा. आपण जे काही कर्म करू त्या कर्माचा आपल्याला इथेच हिशोब द्यायचा असतो. आणि म्हणूनच संत ब्रह्मानंद स्वामी म्हणता, कर्म को समझ के करना, शिरे निज भार ना भरना. कर्म को समझ के करना, शिरे निज भार ना भरना. कठिन है बोलना जब ही. फार कठीण पडतं तेव्हा, जेव्हा आपल्याला विचारतात की काय केलं, तेव्हा काय जबाब देऊ? अरे 4 वेळा फॉर्म भरलं होतं, तसा जबाब द्यायचा तिथे नाही. एवढी केळी मी करे, तसा जबाब देऊ? एवढा ऊस लावत आम्ही, तसा जबाब राहील? रोज एवढे तास मी चक्की चालवे कोठारी, तो जबाब पण कामा नाही येणार. हो, तिथे तर किती माळा केल्या, किती दंडवत केले, किती भजन केलं, हेच कामा येईल. बाकी एक पण आपलं काम तिथे बोलणार नाही. म्हणून संत म्हणतात की सत्कर्म करा, असं सत्कर्म करा की जे सत्कर्म आपल्याला पुढे कामा येईल. आणि संकल्प करा की हा माझा शेवटचाच जन्म आहे, आता ह्यानंतर मला मातेच्या गर्भामध्ये यायचं नाही. कारण अत्यंत भयानक ते वेदना असते, त्या वेदनामधून मला मुक्त व्हायचं आहे. कसा तरफडतो जीव जेव्हा गर्भामध्ये असतो. जसे तुम्ही सध्या तरफडत आहे की केव्हा स्वामी पुरं करतील. हा बस असाच त्रास. आईच्या पोटामध्ये जीव असतो तेव्हा जीवात्म्याला होत असतो. पुष्कळशी वेदना असते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनः या पुनः जा. आणि काही प्रत्येक वेळी काही असा मानव जन्म नाही मिळत. हो, अब्जो वर्ष गेल्यानंतर पुन्हा मिळतो हा जन्म. आता पुढचा जन्म आपल्याला म्हैसचा पण मिळू शकतो, नंतर बैलाचा पण मिळू शकतो, डुक्कराचा पण मिळू शकतो, मच्छर पण होऊ शकता. असे पुष्कळशे जन्म मिळाल्यानंतर भगवंताला कृपा येते आणि नंतर आपल्याला पुन्हा मानवचा जन्म मिळतो. आणि जर घरामध्येच वासनिक असला तर भूत होतो. आणि भूत होऊन कोणाच्या अंगामध्ये आला
आणि कोणी पीरच्या हातामध्ये गेला आणि बाटलीमध्ये जर त्याला बंद केला तर करोडो वर्षपर्यंत भूत योनीमध्ये तो राहतो. पुष्कळसा त्रास असतो. केव्हाही हजर होतो आणि कुठेही हजर होतो. आता कथेत झाले होते ना होते एक रात्री प्रवचनामध्ये बाईच्या अंगात आलं होतं. मस्त नाचायला लागले आणि आले होते कोणी आजोबा किंवा आजी असेल कोणी, पण राहिलं असेल बाकी तर आली आता. पण आता जर सर्व पुरं करा म्हणजे आपल्याला पुनः यावं लागेल नाही. नाहीतर आपल्याला पुनः इथे यावं लागतं. काही लोक भूत होता कशासाठी? वाहरीच्या हाताचं पाणी प्यायचं आहे. असे पण असता, असे पण भूत असता. सुनबाईच्या हाताचं पाणी त्याला मिळालं नसतं तर तो त्यासाठी भूत होतो. आणि त्याला जेव्हा तिथे हजर करता साळंगपूरला तेव्हा तो म्हणतो की बस मला एक ग्लास पाणी द्या म्हणजे मी जातो इथून. तर दादा एवढे वर्ष इथे राहिला, पी घे आता, तुला जे काही प्यायचं असलं ते पे, पण बापा हा शेवटचा जन्म ठेव, आता हा परत यायचं जे काही म्हणजे हरिरसच. मी काही दुसरी सूट नाही देत आहे. जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुंदर भजन आहे. मी आताच किनगावला बोलला होता भजन पण मी विसरला, पण त्यातला एक शब्द आहे जाम पर जाम पीने से क्या फा. अशी काय प्यायची हो की संध्याकाळी घेतली आणि सकाळी उतरली. अशी पाहिजे की आज मारली म्हणजे 1 वर्षपर्यंत त्याची असर राहायला पाहिजे. अशी भेटते का? तरच कामाची ना. हा रोजचा खर्चा. आणि तो रस कोणता हो? नाही, तो हरिरस. एकवार ज्यानं पान केलं, ध्रुव, प्रल्हाद, नंतर आपली महाराष्ट्रीयन संतांची परंपरा, संत एकनाथ, संत ज्ञानदेव, चांगदेव, मुक्ताबाई, जनाबाई, पुष्कळशे भक्त झाले. अरे आपल्या संप्रदायामध्ये कसे मोठे मोठे, आपल्या गावातच मोठे मोठे भक्त झाले. त्यांनी जो रस पान केलं त्या रसाचं पान करा, तेच आपल्या कामा येईल. प्रत्येक जाणारा व्यक्ती आपल्याला हाच संदेश देत असतो. जर आपण इच्छत असलो की आमच्या पाठी पण अशी सुंदर सभा हो, त्यामध्ये साधू संत येऊ, काही भगवंताचं भजन हो, काही चांगली गोष्ट आम्हाला ऐकायला मिळो, काही भगवंताची गोष्ट ऐकायला मिळो, तर आपण सर्वांनी सत्कर्म करायचं, भजन करायचं, भक्ती करायची. मंदिरामध्ये नाही जात असले तर मंदिरामध्ये जाण्याचा नियम घ्यायचा. अक्षरवासी विजय लाला बिरुड यांच्या पाठी आणि यांच्या स्मृत्यर्थ आज इथे आपण सर्व एकत्रित झाले आहोत. तर भगवंताला मी प्रार्थना करतो, परमकृपाळू परमात्मा त्यांच्या आत्माला स्वतःच्या सान्निध्यामध्ये ठेवो. असं म्हणतात की ज्या जीवापाठी एक वेळा भगवंताचं नाव घेतलं ना तरी सुद्धा त्या जीवात्म्याचं कल्याण होतं. सत्संगीच्या घरामध्ये जे माठ आहे त्या माठाचं पाणी जो पितो त्याचं सुद्धा कल्याण म्हणतात. जो सत्संगी आहे तो. अरे कोणी टेलर आहे सत्संगी आणि तो टेलर जर तुमचा सदरा शिवतो आणि तो सदरा तुमच्या अंगावर आहे आणि मृत्यू झालं तरी सुद्धा कल्याण होतं. असा भगवान आपल्याला मिळाला आहे जो सहजमध्ये कल्याण करतो, सहजमध्ये या जीवात्म्याला मुक्ती प्रदान करतो. कारण आपल्याला भगवंताचा योग झाला आहे. ज्या घरामध्ये एक वार स्वामीनारायणाचं नाव आलं त्या घरामध्ये जेवढे पण सूक्ष्म जीव जंतू असतात त्या प्रत्येकाला मोक्ष मिळत असतो.
हे मोठं परोपकारचं कार्य आहे. म्हणून आपल्या घरामध्ये पण आपल्याला रोज माळा करण्याचं घरामध्ये तेच कारण आहे की तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये पुष्कळसे जंतू राहता. किती मुंग्या असता घरामध्ये, माखी, मच्छर. आपल्याला असं की आम्ही चारच राहतो घरामध्ये असं नसतं हो. पुष्कळसे राहता जीव. आणि आपलं केलेलं भजन त्या प्रत्येक जीवाचा उद्धार करतं. आणि त्या प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. त्या पुण्याचे आपण भागी असतो, त्या पुण्याचे आपण हकदार असतो. म्हणून घरामध्ये पण पुण्य कार्य करा, पूजा करा, माळा करा, आरती करा आणि मंदिरामध्ये जाऊन पण भगवंताची पूजा, उपासना, अर्चा वगैरे करा. आज मी भगवंताला प्रार्थना करतो, अक्षरवासी जीवात्म्याला भगवान स्वतःच्या चरणी ठेवो आणि स्वतःच्या चरणाचं सुख देवो. श्री लाला भिरूड इथे उपस्थित आहे. विक्रम भिरूड आणि त्यांचा जो परिवार आहे. आता परिवारामध्ये मृत्यू झाला म्हणजे सहज, संसारी आहे ना आपण, म्हणजे आपल्याला सहज दुःखाची अनुभूती होते आणि स्वाभाविक आहे, दुःख व्हायला पण पाहिजे. तर भगवंताला प्रार्थना, त्यांना पण हे दुःख सहन करण्याची परम कृपाळू परमात्मा शक्ती देव. आणि ह्या वर्ष दरम्यान आणि ह्या कोरोना काळ दरम्यान कितीतरी लोक आणि कितीतरी परिवार छिन्न भिन्न झाले हो. इथे तर मला काही माहीत नाही, पण मी आमच्या भरूचला पाहिलं तर पुष्कळशे परिवार छिन्न भिन्न झाले आमच्या डोळ्यासमोर. कारण कोरोनामुळे पुष्कळशा परिवाराचा आधारस्तंभ गेला, कमवणारा घरामधून गेला. अशा पण काही घटना झाल्या. घरामधून 4-4 लोक गेले, मात्र लहान लहान मुलं शिल्लक राहिले. अशा पण काही घटना झाल्या. तर आपल्या ह्या गावामध्ये पण, ह्या परिसरामध्ये पण ज्या लोकांना या कोरोनामुळे, या महामारीमुळे त्रास झाला आहे, दुःख आलं आहे, किंवा कोरोनामध्ये जे लोक गेले आहे, त्या सर्वांसाठी आपण इथे प्रार्थना करू, समूह प्रार्थना. आणि भगवंताला आपण प्रार्थना करू की महाराज, दुसरा जो राऊंड येतो आहे त्यापासून आम्हाला तुम्ही दूर ठेवा. या फाट्यापासून तिकडे टाका, आम्हाला गरज नाही. कशाला इथे येऊ देता. मी तर म्हणतो की आपल्या पंचकोशीमधूनच दूर ठेवा. अरे खानदेश नाही, पूर्ण विश्वामधून जर त्याची इच्छा असली तर एकच सेकंड आहे होते त्यासाठी. आपण वॅक्सिनची शोध करतो आहे. किती वेळ झाली. 2019च्या बहुतेक 9व्या की 10व्या महिन्यामध्ये कोरोनाचा जन्म झाला. तेव्हापासून वॅक्सिनची शोध, दवाची शोध सुरू आहे. अजून दवा मिळाली नाही. जर भगवंताची इच्छा असली ना तर फक्त एकच सेकंड लागतो त्याला. फक्त 1 सेकंद संकल्प केला आणि जगामधून कोरोनाचा कोपण निघून जाईल. त्याच्या संकल्पामध्येच शक्ती आहे. त्याच्या संकल्पामध्येच शक्ती आहे. भगवंताला प्रार्थना करू, हे प्रभू, हे समग्र विश्व या महामारीमुळे खूप दुःखी आहे. आता आम्हाला लॉकडाऊन नको. पुष्कळ मेले आम्ही, पुष्कळशे हाल झाले. शेतकऱ्यांचे तर पुष्कळशे हाल झाले हो. मी 150 आणा झाला आणि मी धर्मादायी घेतला या वर्षी. शहाणा नाही, 150 आणा. कारण या वर्षी कठीण आहे. 50 देत होता तो या वर्षी 25च देईल हो. आणि 5 वेळा त्याच्या घरी जावं लागेल. आपण एक काम होईल, 5 वेळा संत घरी येतील तर त्याच्या घराचं दुर्दैव दूर होईल. हे गोष्ट पण नक्की. म्हणजे पुढच्या वर्षी तो 500 रुपये देईल हे पण नक्की. जेवढ्यासा म्हणजे आम्हाला काही घरी घरी फिरायचं नाही. मंदिरातच आणून दे जा. उद्यापासून धर्मादाय इथे सुरू आहे. ज्यांचे ज्यांचे नावं आहे त्या सगळ्यांनी स्वतःचे नावं पाहून पहा. परिस्थिती, काळ खूप कठीण आहे. पण मी तर म्हणतो
की नाही असले तर दुसऱ्याजवळून उधार घ्या, पण धर्मादा दे. त्यामध्ये काप करायचा नाही. मी तर म्हणतो की जास्त वाढवा आणि द्या. तुम्हाला असं वाटेल की स्वामीला तर पाहिजे म्हणून म्हणता. नाही हो, तसं नाही. मी येतो आहे लक्ष्मीनारायण देवच्या दरबारामधून. स्वामीनारायणाचा साधू आहे. आमच्या तिथे सोन्याचे शिखर आहे. स्वामीनारायणाला काहीच कमतरता नाही. आणि आपल्या 25 रुपयानं, आपल्या 51 रुपयानं काय फरक पडतो? काही फरक नाही पडत. पण हा, दान दिल्यानं आपलं प्रारब्ध बदलतं, हे गोष्ट नक्की. आता गोष्ट निघाली आहे. स्वामी किती वाजले हो? 12 तर वाजवायचे दयाज. 12 नाही झाले ना अजून? हां, जेवण करून झाले आहे ना सर्व? हां, बाकी आहे. 9:30 5 कमी आहे. हा, म्हणजे 10 पर्यंत तर वारकरी संप्रदायाचा नियम असतो. नाही, पण मी संपवतो. पण एक लहानशी धर्मादाची गोष्ट निघाली आहे तर सांगतो. आमच्या इथे अनिलभाई म्हणून आर्किटेक्ट आहे. बहुतेक स्वामीनारायण संप्रदायामध्ये जेवढे पण प्लान होता मंदिरांचे, हरिमंदिर असो किंवा मोठे मंदिर असो, उतारा वगैरे असो, त्या प्रत्येकाचे प्लान तेच बनवता. इथे हिंगोणा असो, यावल मंदिर असो किंवा कुठेही बुऱ्हाणपूरला एवढं मोठं, पण प्लॅनिंग सर्व त्यांचंच राहतं. तर 2003च्या साली आम्ही भरूचला होतो आणि तेव्हा त्यांची परिस्थिती खूप दरिद्र होती हो. आणि दरिद्र म्हणजे असे सुखी घराचे, उत्तम सत्संगी. पण एक मित्रामुळे ते अडकले. एक मित्राला काही बँकमधून कर्ज दिलं आहे 3 करोडचं, त्यामध्ये ते साक्षी झाले होते. आणि त्यामध्ये त्या मित्रानं अपघात केला, म्हणजे त्यामध्ये हे फसले 3 करोडमध्ये. आणि त्यामध्ये गाडी अशी अटकली म्हणजे खिशामध्ये 1 पण रुपया नव्हता. आणि आम्ही त्यांना भरूच मंदिरामध्ये, आम्हाला जे सध्या उतारा आहे, नंतर सभामंडप वगैरे आहे, ते बनवायचं आहे, त्याची सेवा आम्ही सांगितली. ते म्हणाले स्वामी काही हरकत नाही, मी येईल करायला. तर ते ट्रकमध्ये बसून नडियादवरून येत, कारण रेल्वेमध्ये भाडं लागे, STमध्ये तर जास्ती भाडं लागतं. तर ट्रकमध्ये बसून येत, मागे बसून येत, 5-10 रुपयामध्ये भरूच पोहोचत, झाडेश्वर चौकडीवर उतरत आणि तिथून चालत चालत ते दांडिया बाजार 7 किलोमीटर चालत येत, रिक्षाचे पैसे वाचवत. अशी स्थिती. आमच्या गैर मोठे एक शास्त्रीजी होते, सद्गुरू शास्त्री हरिचरणदासजी, ज्यांनी राकेश प्रसादजी महाराजला गुरुमंत्र दिला होता. त्या शास्त्रींचे ते शिष्य होते. त्यांना विचारलं त्यांनी की गुरु, असं तर म्हणतात की धर्मादा काढायला पाहिजे, आपले जे आय आहे, आपली जी आवक आहे त्यामधून 10वा भाग. तर आता माझी तर सध्या 0 आहे, तर मी काय करू? तेव्हा गुरुनं सांगितलं की तू घर कसं चालवतो, तुझं काम कसं चालतं? तर ते म्हणतात की मी तर संतोषी आहे आणि बहुतेक खाण्यापिण्यामध्ये संयमी आहे, मी 1000 रुपयामध्ये महिना चालवतो. तर कुठून आणतो? उधार घेतो कोणाजवळून. तर गुरुनं असं सांगितलं, एक काम कर, आजपासून 1100 रुपये उधार घे, 100 रुपये तू धर्मादा कर आणि 1000 रुपये वापर. स्वतःसाठी तर 1000 घे तुझं, तर 100 रुपये भगवंतासाठी घे. 2003च्या साली त्यांनी हा नियम सुरू केला. फार कठीणाई पडली जीवनामध्ये. बोलणं सोपं आहे, पण कठीणाई पुष्कळ आली जीवनामध्ये आणि वेळ पण खूप खराब आली हो. परंतु नियम सोडला नाही धर्मादाचा. आज बहुतेक वर्षाचा 10 ते 15 लाख रुपया धर्मादा त्यांचा असतो. आज 2003 मध्ये 100 रुपये होता आणि आज त्यांचा 10 ते 15 लाख रुपया धर्मादा असतो. ह्या परिस्थितीवर तो जीव पोहोचला. म्हणजे आवक किती असेल? 10वा भाग काढतात. कमीत कमी करोड, 1.5 कोटीची आवक.
आणि मस्त 10वा भाग. भगवंताला दिलं तर भगवान आपली रक्षा करतो. असे पुष्कळशे शेतकरी मी पाहिले आहे जे भाग काढता आणि सुखी आहे. एक पोत दिलं आणि धर्मादायी केला असं नसतं. आपली जे आवक झाली, हा पा भाव तर मिळतो नाही मिळतो. आता कठीणाई तर ह्या जगामध्ये आले म्हणजे आता सर्वांनाच मंदी आहे. हो, आता मला पण मंदी आहे, मी पण घरीच बसला आहे. मार्च पासून सगळ्यांनाच मंदी तर असतेच. आता आमचे पण पाकिट कमी झाले साहेब. तुमच्या खिशामध्ये कमी म्हणजे आमच्या जवळ पण कमी. आता आमची का शेती आहे, तुमच्या जवळ तर शेती आहे. आम्ही कुठे जाऊ? तुमच्याच घरी येणार आहे आम्ही घ्यायला. कठीणाई प्रत्येकाला येते, परंतु जो नियमाचं पालन करतो किंवा जो भगवंताचा हिस्सा भाग काढतो, नियम तर घ्या. संकल्प करा, मी उद्यापासून बरोबर 10वा भाग, मला 100 रुपये मिळाले तर 10 रुपये मी भगवंताला अर्पण करेल. लाख मिळाले तर 10,000 आणि 10 लाख मिळाले तर 1 लाख. पण करायचे ना, नाहीतर त्याला वसुली येते. आपण ऐकला आता 50 पैसे कसे वसूल केले ते. त्याला वसुली येतेच, तो वसूल करतो. म्हणजे सगळ्यांनी भावपूर्वक धर्मादाय अर्पण करायचा. आपली जे काही आवक असली त्याचा 10वा भाग नाही तर 20वा भाग. 10वा म्हणजे 100. जर आपली इन्कम असली वर्षाची 100 रुपये तर 10 रुपये. 1000 रुपये आपली आवक आहे तर 100 रुपये, याला 10वा भाग म्हणतात. आणि 20वा भाग म्हणजे 1000 रुपयामधून 50 रुपये म्हणजे 20वा भाग. आणि त्यामध्ये पण ज्याची अत्यंत खराब परिस्थिती, 40वा भाग कोणासाठी सांगितला आहे की ज्याला 3 रोजपर्यंत जेवणाचं मिळत नसलं, अशा व्यक्तीनं 40वा भाग काढायचा. 40वा भाग म्हणजे 1000 मधून 5 रुपये किती? 10,000ची तुमची वर्षाची इन्कम आहे तर 50 रुपये. आणि लाख रुपयाची इन्कम आहे तर किती होता? 500. 100 होता का? 1 लाखचे. दहावा भाग पण 40वा भाग म्हणजे 500 रुपये. पण ते कोणासाठी सांगितले? ज्याला 3 रोजपर्यंत जेवणाचं मिळत नाही त्याला. आता यादीमध्ये नाव पाहून घ्यायचं. आपण कुठे आहे? आपण एका दिवसात 3 वेळा जेवतो आणि पंगत असली तर भाजी पण लोट्यामध्ये घेऊन जातो. त्याला दुसऱ्या रोजी कामा येईल. सकाळी भाकर करू, नाश्त्यामध्ये कामा येईल. भगवंताच्या कृपेनं आपल्याला भगवंताला भाग त्यासाठी द्यायचा की भगवान आपल्याला जिवंत ठेवतो. त्यानं आपल्याला शरीर दिलं आहे, तो आपल्याला चालवतो. आपण श्वास घेतो, आपल्याला सुंदर प्रकाश भगवान देतो. काही काही लोक म्हणतात नाही आपल्याला काही गरज नाही, आपल्याला डोळे दिले आहे ना भगवंतानं. नाही माझ्याजवळ डोळे आहे असं चालतं का दादागिरी? डोळ्यांनी दिसतं का? नाही दिसत. डोळ्यांनी दिसतं की नाही दिसत? पाहलं तर दिसतं. रात्री दिवाज नसला, बिलकुल अंधकार असला तरी दिसतं का? म्हणजे दिसतं कशानं आपल्याला? सूर्यामुळे दिसतं. त्या सूर्याजवळ कोणाचं हे प्रकाश आहे? अरे भगवंतानं दिलेलं आहे. यदादित्यगतम तेजो जगद भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. गीतेचा 15वा अध्याय.
पुरुषोत्तम योग. आणि म्हणून भगवंताला त्याचा भाग द्यायचा, एवढी त्याची आपल्यावर कृपा आहे. तो आपल्याला जिवंत ठेवतो, आपण श्वास घेऊ शकतो, भगवंताचा उपकार आहे. आणि सर्वात मोठा उपकार आजच्या तारीखला हे 31 आपण एका सोबत बसले आहे ना, कृपाच आहे भगवंताची. नाही तर आपण पण इथे फोटोमध्ये कुठेतरी असतो. रामनाम सत्यच असतं आपलं, पण कोरोना झाला असता तर कुठे जातो. वाचले हो, 12 वाजेपर्यंत चालवायचंच आहे, नंतर केक कापू आणि नंतर आपण इथून उभे होऊ. नाही, पण तसं नाही. सर्व भक्तांना विनंती आहे, उद्यापासून ह्यावेळी धर्मादायमध्ये मी आला आहे, म्हणजे आता खानदेशामध्ये विचरण तर राहणारच आहे. पुन्हा येऊ, आता मकर संक्रांती संपली की आमची फेरी परत होईल. पण सर्व भक्तांना विनंती की कठोऱ्यापासून आमची सुरुवात होते आहे. म्हणजे दरवर्षी हे लोक काही दुसऱ्या गावापासून सुरू करत. म्हटलं या वक्ती आपण पाहू तर खरी कठोरा कसा आहे. 100% होईल. शेवटचं आणि धावता दौरा तुमचा म्हणजे हे आणतो रे, ते अमुक आणतो रे, अशी गोष्टी पण घेतात. मंदिरात येता नाही हो तुम्ही. राहू पण नाही देणार ना आम्ही एक पण नाव नाही सुटू देणार. आम्ही तर नाम वाढवू. आता विनूभू आहे ना, ते आमच्यात बुवा नव्हती. म्हणजे सर्वांनी उद्यापासून मंदिरामध्ये संत येतील. पूज्य ईश्वर स्वामी आणि त्यांचे गुरु स्वामी भगवत स्वरूपदासजी आणि पार्षद राहतील इथे. आणि धर्मादाय सुरू होईल तर सर्वांनी खास नोंद घ्यायची. पूज्य लाला भिरुड यांच्या परिवाराला पण माझ्याकडून संवेदना आहे. भगवंताला मी प्रार्थना करतो त्यांना पण या दुखापत्ती सहन करण्याची भगवान शक्ती देवो. अक्षरवासी आत्म्याला शांती देवो. गावामध्ये पुष्कळशे मृत्यू होतात, त्या सगळ्यांच्या आत्म्याला पण भगवान खूप सुख स्वतःचं सान्निध्य देवो, शांतता देवो, अशी प्रभूचरणी प्रार्थना. या दुःखापासून, या महामारीपासून आपण सर्वांची भगवान रक्षा करो. आणि हे वर्ष 2021चं वर्ष 2 तास नंतर सुरू होणार आहे, तर ते वर्ष आपलं खूप सुखानं जावो. काही मस्त चांगले चांगले प्रसंग विसरलो हो, त्या पंक्ती विसरल्या, सकाळ संध्याकाळच्या पंक्ती, सुंदर कथा, डे नाईट कथा, मस्त भजन, सर्व भूतकाळ होई गेला. आणि जर असंच चाललं तर सर्वच विसरून जाऊ आपण. म्हणजे भगवंताला आपण प्रार्थना करू की भगवान 2021चं साल आमच्या गावाला खूप चांगलं मिळो, खूप म्हणजे खूप चांगलं मिळो. पुष्कळ प्रेमानं आम्ही सर्वच एका सोबत मिळून आणि सुंदर असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू. आणि एका सोबत एक मंडपामध्ये पूर्ण गाव बसून आणि आम्ही सुंदर सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करू, सुंदर भक्तीचा आनंद माणू, अशी आपण सर्व भगवंताला प्रार्थना करू. जे काही आता पंचायतीच्या इलेक्शनामुळे जे काही तडे वगैरे पडतील, काही फाटे पडतील, 4-5 दिवस राघोबा वगैरे राहतील, हा काही रागच आहे. पण 5च दिवस ठेव जाऊ. 14ला इलेक्शन आहे ना की 15ला? 15चं म्हणजे 16 तारीखला परत नॉर्मल. 16 तारीखला परत नॉर्मलच व्हायचं आहे. नंतर जो पराजित उमेदवार असला त्यानं सर्वात आधी हार घेऊन जायचा, हार टाकायला की चला दादा आता तुम्ही आमच्या वॉर्डचे हे आहे. आपल्याला हळून मिळूनच काम करायचे आहे ना. आपल्याला हळून मिळूनच काम करायचे आहे आणि सर्वांनी सोबत राहून गावाच्या विकासासाठी कार्य करायचं आहे. आपल्याला गावाच्या म्हणजे सर्वांनी हे गोष्ट खास लक्षात घ्यावी, अशी सर्व भक्तांना, गामकरींना माझी प्रार्थना आहे. जे लोक आले आहे, काही लोक
दूर बसले आहे, काही काही लोक घरामध्ये बसून पण ऐकत असतील, काही काही लोक गच्चीवर बसून ऐकत असतील, तर काही काही असतील दगडसारख्या लोक पण घरीच पडेल असतील. सगळ्यांना माझा निरोप दे जा. शांततेनं आपण सर्व राहू आणि खूप भगवंताचं भजन करत जा, अशी प्रभूचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दाला विराम. आपण 5 मिनिट सुखाकारीसाठी, आपल्या गावामध्ये सुखाकारी राहो, शेतकरी सुखी राहो, प्रत्येक लोक सुखी राहो, प्रेमभाव आपला असाच राहो, त्यासाठी आपण 5 मिनिट भगवंताचं नामसंकीर्तन करू आणि त्यानंतर आपण ह्या प्रवचनाला विराम करू. तर तत्वस्वामी सुंदर भगवंत